शरद पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याला ही शरद आली म्हणते, हिच्या तोंडात ही भाषा सुटते का? कारण ती लाचखोर नवऱ्याची बायको काय आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। याची सुपारी घेतलेली ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको आहे। त्याच्यामुळे तिला म्हणावं धमकवलं ना, तर तुझा नवीन बाप आता महाराष्ट्राचा गृहमंत्री आहे, त्या नवीन बापाला सांग ना चौकशी करायला। मी कशाला सामोरे जायला? तर तुझ्यासारखा तो किशोर वाघ 4 लाखाची लाच घेताना पकडला म्हणून शिपूट घालून पाळणारा मी नाही। आणि फक्त माझंच प्रकरण नाही तर कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने देखील सांगितलेलं आहे की ही कशी गाडीत मुलींना बसवती, कसं तिला बाहेर पाठवती आणि इकडं ती मिली, तिला फरार केलं, तिचं अपहरण केलं म्हणून ब्लॅकमेल करती, हे त्या कुचिकच्या प्रकरणातल्या मुलीने सांगितलंय। एक माजी आमदार बीडचे भाजपाचे, त्यांच्या प्रकरणात देखील ह्या लाचखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायकोने तिचा एक मानलेला भाऊ आहे, त्या भावाच्या मार्फत लाड आणि प्रसाद मागितलेला आहे। 5 कोटी रुपयाचा प्रसाद हिने मागितला होता। त्या मुलीला देखील हिने नाला सुपारीला एक अड्डा आहे, त्या अड्ड्यात कोंडून ठेवलं होतं। मुळात हिचा धंदा आहे की महिला मुली ज्या अत्याचार पीडिताच्या घटनातल्या कुणी हिच्याकडे आल्या तर नसलं तरी प्रकरण रंगवायचं कसं, त्याला राजकीय रंग कसा द्यायचा आणि समोरच्याला ब्लॅकमेल करायचा। आता ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको ज्यावेळेला माझ्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळेला माझ्याशी बोलली, माझ्याशी मेसेजवर बोलली, फोनवर बोलली आणि नंतर मी तिला सांगितलं मी आयोला काय बोललोय त्याच्या रेकॉर्डिंग मी हिला पाठविल्या। पण हिला सुपारी भेटलेली होती, मला माहीत नव्हतं ही इतकी थर्ड क्लास नीच आहे, पण हिला सुपारी भेटल्यावर हिनं कशा पद्धतीनं त्या प्रकरणाला वळण दिलं हे आपण बघितलं। मुळात माझ्यावरच्या प्रकरणात ती बोलते आता संजय राठोडीचा भाऊ झालाय, ही अशीच आरडत होती ना, याच्यापेक्षा जास्त आरडत होती। ज्यावेळेला संजय राठोड उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये मंत्री होता त्यावेळेला त्या संजय राठोडच्या बाबतीत ही मोठ्याने आरडत होती। आता त्या संजय राठोडच्या बद्दल का आता गेली ना कोर्टात, माघार घेतली ना, आता तुझा लाडका भाऊ झाला संजय राठोड, पूजा चव्हाणला न्याय भेटला का? ही या सुपारीबाज ब्लॅकमेलर ही महिला नावाला कलंक आहे। मुळात महिलाच्या अत्याचाराच्या प्रकरणाचा त्या ठिकाणी पाडा वाचायचा आणि गप्प बसायचं, नंतर सेटलमेंट करायचा, हा हिचा धंदा आहे। हिचा नवरा लाचखोरी करतो, मेलेल्या माणसाकडच्या नातेवाईकाकडनं पैसे खातो आणि या मुलीच्या अत्याचाराच्या घटना तर त्यांच्याकडून पैसे खाती। आणि राहिला प्रश्न, ज्यावेळेला माझ्यावर प्रकरण झालं त्यावेळेला खोट्या प्रकरणात तू बोलली, शेवटी नियतीने ते समोर आणलं, तू किती काळी आहेस, तुझं तोंड काळं हे त्या मुलीनेच केलंय। ज्या मुलीला तू शिकवत होती तिला बुद्धी भेटली आणि तिनेच सांगितलंय, मग त्याच्यावर तू बोल ना, त्याच्यावर का नाही तू बोलत? किती मुलीने खोटं सांगितलं का काय? हिचा धंदा आहे। मुलगी हिच्याकडे गेली की ही रेकॉर्डिंग करून घेते पहिलं मुलीकडून आणि मुलीला सांगते की तुम्ही सांगा की तुम्ही स्वतःहून माझ्याकडे आलात आणि मग घटलेली घटना मला सांगितली, असं रेकॉर्डिंग करून स्वतःकडे घेते, पहिले बोलायला लावती आणि तिच्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग ठेवती, मग त्या मुलीचे मोबाईल काढती, तिला एका विशिष्ट ठिकाणी घेऊन जाते, तिथं तिचा घरच्याशी संपर्क होऊ देत नाही आणि परत प्रेसमध्ये अखंड तांडव करायचा, ती मुलगी बेपत्ता आहे, तिला मारलं गेलं, ही कुठं गेली, आणि ती काय नाटक करायला तर एकदम परफेक्टच आहे। म्हणजे माहेरच्या साडीतली अलका कुबल कमी रडल शेवटी ग्लिसरीन राहून रडणारी ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज बायको आहे। हिचे सगळे धंदे हे काय आहेत काय नाही हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत। पण बाकीच्या खोट्या प्रकरणात बोलणारी तो शेवाळे खासदार, त्याच्याबद्दल ती महिला बोलली त्यावेळेला कुठे गेली होती? तो विजय देशमुख भाजपचा, त्याच्याबद्दल एक महिलाने तक्रार केली त्यावेळेला ही कुठे गेली होती? रेणू शर्माने तक्रार दाखल केली त्यावेळेला ही कुठे गेली होती? करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवला तेव्हा हिच्या तोंडात काय गेलं होतं? कोणत्या दाबनाने हिचं तोंड शिवलं होतं? मुळात खोट्या प्रकरणावर जिथं आपला काहीतरी फायदा होईल, जिथं आपल्याला काहीतरी भेटल, हे सरळ सरळ ब्लॅकमेल करणारी बाई आहे आणि ही लाचखोर नवऱ्याची सुपारीबाज ब्लॅकमेलर बाई। महबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केले होते। चित्रा वाघ या लाचारखोर नवऱ्याच्या सुपारीबाज बायको असल्याची टीका शेख यांनी केली होती। चित्रा वाघ ही नीच थर्ड क्लास ब्लॅकमेलर आणि महिला नावाला कलंक असल्याचं शेख यांनी वक्तव्य केलं होतं। भारतात चित्रा वाघ सारखी मोठी ब्लॅकमेलर बाई नसेल, मुली महिलावर अत्याचार होतो, त्यांच्यात दलाली करून वाघ पैसे खातात, वाघ मुलींना कोंडून ठेवते, चित्रा वाघ महिला नावाला कलंक असल्याची टीका महबूब शेख यांनी केली होती। महाविकास आघाडीच्या निषेध आंदोलनाला भाजपने आंदोलन करत प्रत्युत्तर दिलं, ज्यामध्ये चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे पोस्टर हातात घेऊन अनेक सवाल केलेत। यावेळीच राष्ट्रवादीवर टीका करताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी महबूब शेख यांना पुन्हा बलात्कारी म्हटल्याने महबूब शेख यांनीही जोरदार टीका केली आहे। महबूब शेख तुझ्यासारख्या 200 जणींना एकटाच काफी आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर यांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।